नमस्कार, आपण पाहत आहात सत्ताशाही न्यूज चॅनल. प्रतिनिधी माधव इंगोले यांचा खास रिपोर्ट. हरित क्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त नागपूर येथे आयोजित प्रयोगशील शेतकरी पुरस्कार 2026 सोहळ्यात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आधुनिक शेती, ग्रामीण विकास आणि शेतकरी सक्षमीकरणावर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. सामाजिक समतेचे प्रतीक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींना अभिवादन करतो. आज स्वर्गीय वसंतरावजी नाईक फाउंडेशनच्या वतीने व कृषी विकास प्रतिष्ठान नागपूरच्या वतीने ज्यांना संपूर्ण देशामध्ये जगामध्ये जी मानाची पदवी मिळाली आहे ती म्हणजे हरित क्रांतीचे जनक. हरित क्रांतीचे जनक इथे जिथं विचारलं आपण महाराष्ट्र देशामध्ये तर एकच नाव येतं, ते स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांचं. आणि या जयंती उत्सव सोहळ्याच्या माध्यमातून या ठिकाणी जे स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जीवनातलं अत्यंत महत्त्वाचं कार्य शेतकरी आणि शेतमजूर शेती कार्य या कार्यकर्ता प्रयोगशील शेतकरी पुरस्कार 2026 या ठिकाणी पारित झालेला आहे. खरं तर या ठिकाणी खऱ्या अर्थाने आधुनिक महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासाचे शिल्पकार म्हणून हरित क्रांतीचे शिल्पकार म्हणून काम करताना ग्रामीण महाराष्ट्र विकासाची जी पायरचना रचली. या महाराष्ट्रात ग्राम विकास कायदा आला, या महाराष्ट्रात पंचायत राज कायदे आले, या महाराष्ट्रामध्ये 73वी घटना दुरुस्ती झाली, केंद्राची घटना दुरुस्ती झाली, महाराष्ट्र घटना दुरुस्ती झाली. आणि त्यामुळे पंचायत राज ग्राम विकासाचा जो संकल्प आला तो स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांच्या कार्यकाळात झाला. आणि त्यामुळे आज खऱ्या अर्थाने ग्रामीण महाराष्ट्र हा पुढे जातोय, ग्रामीण महाराष्ट्र आज मजबूत होतोय. यामध्ये महत्वाची भूमिका आजच्या जयंती उत्सवामध्ये आहे. खरं तर महसूल खात्याच्या भूमिकेवर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले की महसूल खाते हे केवळ महसूल गोळा करणारे खाते नसून नागरिकांच्या जमीन, घर आणि मालमत्तेचे संरक्षण करणारे खाते आहे. शेतकरी आणि शेतमजुरांच्या हितासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. एवढंच नाही, जे काय करायचं असेल मी तर सांगितलंय. आज राज्याचा महसूल मंत्री, विदर्भात पहिल्यांदा मी महसूल मंत्री म्हणून काम करतो. याच्यापूर्वी महसूल मंत्री झाले नाही झाले असं नाही आहे, पण मी ठरवलंय की या महाराष्ट्राच्या सर्व शेतकऱ्याचे शेतमजुराचे प्रश्न सुटले पाहिजे. महसूल खातं केवळ हा लोकांसाठी पैसा जमा करणारं खातं नाही आहे, तर महसूल खातं देणारं खातं आहे. जेवढे शेतकऱ्याच्या जीवनाचे निर्णय आहे शेवटी 2 खाते अत्यंत महत्वाचे असतात सरकारमध्ये. अनादिकालापासून 2 खात्यावर सरकार चाललंय. इंग्रजाचा काळ घ्या, मोगलाचा काळ घ्या, कुठलाही काळ घ्या. एक पोलीस म्हणजे तुमच्या जीवाचं रक्षण करणे, झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत तुमच्या जीवाचं रक्षण करणे ही सरकारची जबाबदारी, आमची जबाबदारी, पोलिसाची जबाबदारी. पोलिसिंग जे आहे गृह खातं ते मुख्यमंत्री सांभाळतात. 2 खाते आपल्या जीवनाचे महत्व, तुमच्या जीवाचं रक्षण करणे म्हणजे गृह खातं. ज्यामध्ये मोगलाच्या काळात गृह खातं, इंग्रजाच्या काळात पोलीस हे लोकांच्या जीवाचं रक्षण करण्यासाठी महत्वाचं खातं होतं. आताही महत्वाचं खातं काय, सर्वात तुमच्या जीवाचं, जीव म्हणजे सर्व महत्वाचा आहे, सर्वात जीव महत्वाचा आहे. आपण जगलो तर सारं जग करता येईल आपल्याला. त्यामुळं गृह खाते हे तुमच्या जीवाचं रक्षण करणे आणि तुमच्या मालमत्ता, तुमचं घर, तुमचं दार, तुमचा प्लॉट, तुमची जमीन, या सर्व मालमत्तेचं रक्षण करण्याची जबाबदारी महसूल खात्यावर आहे. मालमत्तेची जबाबदारी महसूल खातं. आणि त्यामुळं आत्ता नाईक साहेब संपूर्ण मालमत्ताचा पेन आपल्याजवळ आहे. त्यामुळं कोणती मालमत्ता पाहिजे, तुमचं जे काही स्वप्न आहे, 2 एकर जागा पाहिजे, 4 एकर जागा पाहिजे, 5 एकर जागा पाहिजे, कुठल्या जिल्ह्यात